7 दिवस 7 पेय. आजचा प्रकार दुसरा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीमध्ये आपल्याला खूप कमीत कमी आणि घरी अवेलेबल असलेले साहित्य लागणार आहे. इथं मी घेते मिरे, वेलची आणि हे आलं. मिरे आणि वेलची आधी आपण कुटून घेऊया. आता मी एक छोटं आलं घालतेय. याऐवजी सुंठ पूड असेल तर घातलं तरी चालेल. थोडंसं पाणी घालूया. 3 ते 4 ग्लास पाणी घ्यायचंय. 4 ग्लास पाणी आहे. इथं मी 1 वाटी गच्च भरून गूळ घालते. गूळ पावडर आहे इथे. याऐवजी आपण साधा गूळ किसून घातला तरीही चालेल. फक्त पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं. तर इथं मी मिरे, वेलची आणि आलं जे कुटून घेतलं होतं ते पाणी यामध्ये घालते. इथे गाळून घ्यायचंय. तुम्हाला जर आवडत असेल तर डायरेक्ट घातलं तरी चालेल. किंचित असा कापूर घालतेय मी. खूप थोडा घालायचा बरं का कापूर. तर तुळशीची पानं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थंडगार हवा असेल ना लगेचच बर्फ घाला किंवा आपण मातीच्या भांड्यात केलेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवलं ना की मस्त असं थंडगार होतं. जे आपण हे पेय केलेलं आहे पनक्कम किंवा पानक्कम, काय नाव म्हणतात ते तुमच्या इथं मला सांगा. आणि खास हे श्रीरामनवमी निमित्त केलं जातं आणि रामाच्या मंदिरामध्ये पण हे दिलं जातं. तुम्हाला हे माहिती होतं का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर उन्हाळा स्पेशल सिरीज मध्ये आपण चालू केलेले हे 7 दिवस 7 वेगवेगळ्या प्रकारांचे पेयांची सिरीज. आजचा आहे हा दुसरा प्रकार. तुम्हाला जर आपल्या चॅनलवर येणाऱ्या पुढच्या नवीन सिरीज बघायच्या असतील, ही सिरीज पण कंटिन्यू बघायची असेल तर चॅनलला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.